नारळ खराब निघाला तर शुभ की अशुभ? खरं रहस्य काय? नमस्कार. आपल्या घरात पूजा असो, सत्यनारायणाची पूजा असो, गृहप्रवेश असो, लग्न कार्य असो किंवा एखादं शुभ काम, नारळ हा आपल्या पूजाविधीचा एक महत्त्वाचा भाग असतो. पण कधी असं झालंय का, पूजेसाठी नारळ फोडला आणि आतून तो काळा, सडलेला किंवा खराब निघाला आणि लगेच घरातील कोणीतरी म्हणालं, अरे हे चांगलं लक्षण नाही. काही जण तर अशा वेळी घाबरतात. पण खरंच नारळ खराब निघणं म्हणजे अशुभ संकेत आहे का, की यामागे अगदी साधं नैसर्गिक कारण असू शकतं? आणि आपल्या पूर्वजांनी नारळाला शुभतेचं प्रतीक का मानलं? आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही संपूर्ण गोष्ट श्रद्धा, परंपरा, वास्तू संबंधित लोकमान्यता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेणार आहोत. 1. नारळाला पूजेमध्ये एवढं महत्त्व का आहे? भारतीय परंपरेमध्ये नारळाला श्रीफळ असंही म्हटलं जातं. श्री म्हणजे समृद्धी, मंगलता आणि शुभत्वाशी संबंधित संकल्पना. म्हणूनच अनेक धार्मिक विधींमध्ये नारळ अर्पण केला जातो. नारळाच्या बाहेर कठीण कवच असतं, आत गर असतो आणि त्यामध्ये पाणी असतं. या रचनेमुळे नारळाला अनेक ठिकाणी पूर्णता आणि समर्पणाचं प्रतीक मानलं गेलं आहे. पूजेमध्ये नारळ अर्पण करण्यामागे एक भाव असा आहे की आपल्या अहंकाराचं बाह्य कवच दूर करून मनापासून देवाला समर्पण करावं. ही धार्मिक आणि सांस्कृतिक व्याख्या आहे. 2. मग नारळ खराब निघाला तर अशुभ का मानतात? इथे येते आपल्या लोकपरंपरेतील एक महत्त्वाची समजूत. पूजेसाठी आणलेला नारळ फोडल्यानंतर जर तो आतून खराब निघाला तर काही ठिकाणी त्याला अशुभ संकेत मानलं जातं. काही जण असंही म्हणतात की एखाद्या कामात अडथळा येऊ शकतो किंवा काहीतरी अनिष्ट घडू शकतं. पण लक्षात घ्या, ही लोकमान्यता आहे, निश्चित भविष्यवाणी नाही. नारळ खराब निघाल्यामुळे पुढे काही वाईट होणारच असा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. 3. नारळ काळा किंवा खराब निघण्यामागचं नैसर्गिक कारण काय? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, नारळ खराब का होतो? नारळाच्या आत बुरशीची वाढ होणे, सूक्ष्म जीवांचा संसर्ग, जास्त काळ साठवून ठेवणे, उष्णता आणि आर्द्रता, नारळाला झालेली इजा किंवा साठवणुकीच्या चुकीच्या परिस्थितीमुळे नारळ खराब होऊ शकतो. बाहेरून नारळ अगदी व्यवस्थित दिसत असला तरी आतून त्यात बदल झालेला असू शकतो. म्हणूनच नारळ बाहेरून चांगला दिसतो म्हणजे तो आतूनही नक्की चांगलाच असेल असं नाही. काही वेळा आतला गर पिवळसर, गुलाबी, तपकिरी किंवा काळसर झालेला दिसू शकतो. कधी दुर्गंधी येऊ शकते. अशा वेळी तो नारळ खाण्यासाठी वापरू नये. 4. मग नारळ खराब निघणं म्हणजे देवाचा संकेत आहे का? हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. याचं उत्तर 2 वेगळ्या दृष्टिकोनातून पाहूया. श्रद्धेच्या दृष्टिकोनातून काही लोकांच्या श्रद्धेनुसार पूजा करताना मिळालेला नारळ हा एक प्रकारचा संकेत असू शकतो अशी मान्यता आहे. त्यामुळे काही जण अशा प्रसंगी पुन्हा पूजा करतात किंवा दुसरा नारळ अर्पण करतात. वैज्ञानिक दृष्टिकोनातून विज्ञानाच्या दृष्टीने नारळ खराब होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्याचा भविष्यातील चांगल्या वाईट घटनांशी थेट संबंध सिद्ध झालेला नाही. म्हणून फक्त नारळ खराब निघाला म्हणून घाबरण्याचं कारण नाही. 5. नारळात पाणी कमी असल्यास ते अशुभ असतं का? काही लोक नारळ फोडल्यानंतर त्यात पाणी कमी असल्यास किंवा अजिबात पाणी नसल्यास त्यालाही अशुभ मानतात. पण नारळाच्या अवस्थेनुसार त्यातील पाण्याचं प्रमाण बदलू शकतं. नारळ किती जुना आहे, त्याची वाढ कोणत्या अवस्थेत झाली, तो कसा साठवला गेला यावर त्याच्या आतील भागात फरक पडू शकतो. त्यामुळे कमी पाणी म्हणजे अशुभ संकेत असं वैज्ञानिकदृष्ट्या म्हणता येत नाही. 6. नारळ आतून काळा दिसला तर काय करावं? जर नारळ फोडल्यानंतर आतून काळसर भाग दिसला आणि तो बुरशीग्रस्त किंवा खराब वाटत असेल तर तो खाण्यासाठी वापरू नका. विशेषतः दुर्गंधी येत असेल, बुरशी दिसत असेल, गर चिकट किंवा कुजलेला वाटत असेल, रंग असामान्य दिसत असेल तर तो नारळ फेकून देणं योग्य. पूजेत वापरला होता म्हणून खराब नारळ खाण्याची गरज नाही. 7. नारळ फोडताना शुभ नारळ कसा ओळखतात? परंपरेनुसार चांगला नारळ म्हणजे बाहेरून व्यवस्थित, ताजा आणि पूजेसाठी योग्य नारळ. नारळ निवडताना त्याची साल किंवा कवच अत्यंत खराब, ओलसर किंवा बुरशीदार नसावं. नारळ खूप हलका वाटत असेल किंवा हलवल्यावर विचित्र आवाज जाणवत असेल तर त्याची अवस्था तपासणे चांगले. मात्र बाहेरून पाहून 100% आतला नारळ चांगला आहे असं निश्चित सांगता येत नाही. 8. मग काही लोक खराब नारळाला शुभ का मानतात? ही थोडी वेगळी लोकमान्यता आहे.
काही ठिकाणी असा समज आहे की नारळ फोडताना तो खराब निघाला तर वाईट गोष्ट आधीच निघून गेली, त्यामुळे पुढचं काम चांगलं होईल. म्हणजेच काही लोक याला अशुभ न मानता उलट वाईट टळल्याचा संकेत मानतात. पण लक्षात घ्या, ही सुद्धा लोकमान्यता आहे. एका परंपरेत एखाद्या गोष्टीला अशुभ मानलं जाऊ शकतं, तर दुसऱ्या ठिकाणी त्याच गोष्टीचा अर्थ शुभ लावला जाऊ शकतो. यातून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते. नारळ खराब निघण्याचा अर्थ सर्वत्र एकसारखा नाही. 9. मग खरं काय मानायचं? इथे आपण 3 गोष्टी वेगळ्या करायला हव्यात. पहिली, धार्मिक श्रद्धा. नारळ हे पूजेत शुभ आणि पवित्र मानलं जातं. दुसरी, लोकपरंपरा. खराब नारळाला काही ठिकाणी शुभ तर काही ठिकाणी अशुभ संकेत मानलं जातं. तिसरी, विज्ञान. नारळ खराब होण्यामागे प्रामुख्याने साठवणूक, बुरशी, सूक्ष्मजीव, नारळाचं वय किंवा नैसर्गिक खराब होण्याची प्रक्रिया असू शकते. म्हणून खराब नारळ म्हणजे भविष्याबद्दलची निश्चित सूचना आहे असा निष्कर्ष काढता येत नाही. 10. मग वास्तुशास्त्राशी याचा काय संबंध आहे? इंटरनेटवर किंवा सोशल मीडियावर अनेकदा असे दावे केले जातात की पूजेत खराब नारळ निघाला म्हणजे घरात वास्तुदोष आहे. पण असा दावा करताना सावध राहणं गरजेचं आहे. वास्तुशास्त्राशी संबंधित विविध परंपरा आणि मान्यता आढळतात, मात्र खराब नारळ म्हणजे घरात वास्तुदोष आहे याला वैज्ञानिक आधार नाही. म्हणून एका नारळाच्या अवस्थेवरून संपूर्ण घराबद्दल निष्कर्ष काढणं योग्य नाही. 11. मग नारळ खराब निघाल्यावर काय करावं? सर्वात आधी घाबरू नका. जर हा पूजा किंवा शुभ कार्याचा नारळ असेल तर आपल्या श्रद्धेनुसार दुसरा ताजा नारळ अर्पण करू शकता. खराब नारळाचा योग्य प्रकारे त्याग करा आणि त्याला पाहून आता नक्की काहीतरी वाईट होणार असा विचार करून स्वतःला किंवा घरातील इतरांना घाबरू नका. कारण भीती वाढवण्यापेक्षा श्रद्धेसोबत विवेक ठेवणं अधिक महत्त्वाचं आहे. 12. एक महत्त्वाची गोष्ट. आपल्या पूर्वजांनी अनेक परंपरा निर्माण केल्या. त्या परंपरांमध्ये धार्मिक भावना, सांस्कृतिक अनुभव, प्रतिकात्मक अर्थ आणि त्या काळातील जीवन पद्धती यांचा समावेश होता. आज आपल्याकडे विज्ञान आणि आधुनिक माहिती उपलब्ध आहे. म्हणून परंपरांचा आदर करताना त्यामागची कारणं समजून घेणंही गरजेचं आहे. परंपरा जपायची, पण प्रत्येक गोष्टीला अंधश्रद्धेच्या चष्म्यातून पाहायचं नाही. निष्कर्ष. तर मित्रांनो, पूजेसाठी फोडलेला नारळ आतून खराब निघाला तर तो आपोआप अशुभ संकेत आहे असं निश्चितपणे म्हणता येत नाही. काही भारतीय लोकपरंपरांमध्ये त्याला शुभ किंवा अशुभ संकेत मानलं जातं. पण वैज्ञानिक दृष्ट्या नारळ खराब होण्यामागे बुरशी, सूक्ष्मजीव, साठवणुकीची परिस्थिती, नारळाचं वय किंवा नैसर्गिक खराब होण्याची प्रक्रिया असू शकते. म्हणून खराब नारळ म्हणजे भविष्याबद्दलची निश्चित सूचना आहे असा निष्कर्ष काढता येत नाही. तुमच्या घरात कधी पूजेत नारळ खराब निघाला आहे का? आणि त्यावेळी तुमच्या घरातील मोठ्यांनी त्याचा अर्थ काय सांगितला होता? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच आपल्या परंपरा, श्रद्धा, वास्तू आणि त्यामागचं खरं रहस्य जाणून घेण्यासाठी ऑल अबाउट शास्त्र चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.